नमस्कार मंडळी, प्रीतम व्ह्यूज आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आपले भक्तांची आज होणार आहे पंढरपुरातील तुळशी वृंदावन. या पंढरपुरातील प्रसिद्ध अशी बाग आहे किंवा बाग म्हणण्यापेक्षा आपण तुळशीचा एक वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत आणि त्यामुळे या पंढरपुरातल्या आपल्या या बागाला तुळशी वृंदावन असं म्हणतात. तर याला येण्यासाठी तुम्हाला वाट सांगतो. हा आहे आपला रस्ता, हा स्टेशन रोडला जाणारा म्हणजे हा तो बस स्टँड रस्ता. हा समोरच ते समोर स्टेशन रोड आहे पंढरपूरचं आणि या साईडने यायचं आपल्याला. आणि या दोन्हीच्या मध्ये रोंगे हॉस्पिटल आहे. तिथे रोंगे तुम्हाला समोर दिसत असेल. हे रोंगे हॉस्पिटल वॉकिंग करून दाखवतो. या रोंगे हॉस्पिटलच्या शेजारीच हे तुळशी वृंदावन आहे. तर आपण ते आज बघायला जाणार आहोत. तर चला आपण बघूया ते तुळशी वृंदावन. तर समोर आल्यानंतर असं आज जायचं आहे. बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे समोरून आज जायचं आहे. सध्या उन्हाचा तडाखा असल्याने किंवा उन्हाचा जे उष्माघात किंवा उष्मा जो आहे तो वाढलेला आहे किंवा उन्हाचा जे प्रकार तेज आहे ते वाढल्यामुळे सध्या तुळशी वृंदावनात खूप गर्दी आहे. तर आज आपण हे तुळशी वृंदावन एक्सप्लोर करणार आहोत. तर चला बघूया आपण त्या तुळशी वृंदावनाला. आता सध्या जे नाव दिलं आहे तुम्ही बघू शकता असाल ते आपले स्वर्गीय श्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावावरून हे तुळशी वृंदावनाला नाव दिलेलं आहे. अजितदादा पवार स्मृती तुळशी वृंदावन बघू शकता असेल. तर इथून समोर एंट्री आणि समोर दिसत असेल तुळशी वृंदावन. तर इथून आज जायचं आता जसं गेलेलं ज्येष्ठ नागरिक या साईडला वॉकिंग ट्रॅक आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या साईडनं वॉकिंग किंवा जॉगिंग किंवा ज्येष्ठ नागरिक बसून वगैरे शकतात. अशा प्रकारचं एक काय म्हणतो वॉकिंग ट्रॅक आहे. आणि या साईडला तुळशी वृंदावन आहे. खूप मोठं असं आणि पंढरपुरात एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे बघण्यासाठी. जे काय म्हणू म्हणजे ज्यांना जे प्रेक्षणीय स्थळ बघायचं असेल तर हे पंढरपुरात एक मजेशीर आणि छान असं तुळशी वृंदावन बघण्यासाठी ठिकाण आहे पंढरपुरातलं. तर आता आपण आज जाणार आहोत. समोर असं नाव लिहिलेलं दिसत असेल तुळशी वृंदावन. चला आता आपण आज जाणार आहोत. अशा प्रकारे आज जायचं. चला आता जर त्या वेळेस इथं या साईडला बघू शकता तुम्ही तुळशी वृंदावनाबद्दल जे तुळशी वृंदावनाबद्दल जे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत हे सूचना फलक लावलेलं आहे. हे जेणेकरून तुळशी वृंदावनात जी माहिती आहे ती इथं दिलेली आहे किंवा तुम्ही बघू शकता. म्हणजे तुळशी वृंदावनात काय काय कुठल्या मूर्तींचं इथं आहे ते दिलेलं आहे. तर चला आता आपण आज जाऊया. समोर आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं फुलांचे झाड आहेत. बघू शकता चाफा वगैरे आहे. अशा प्रकारचे झाड आहेत. आज जायचं आपण अशा प्रकारे. तर आता आल्यानंतर आपल्याला दिसत असेल छान असं तुळशी वृंदावन आहे. अशा प्रकारे लिहिलेलं आहे. काही सूचना फलक लावलेली. अशा प्रकारे तुळशी बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तुळशी आहेत तिथे. आणि तुळशी जेवढे तुळशी आहेत किंवा जेवढे बाकीचे काही अशा प्रकारचे इथं गुलाब रोज दिलेले पण सध्या हे बघू शकता अशा प्रकारे उन्हाच्या तडाख्याचे सुद्धा वाळून गेलेलं आहे. वयाची जास्त दक्षता राखली गेलेली नाही किंवा पर्यटकांनी अशी फुलं तोडलेली आहे. त्यामुळे सध्या अशी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सध्या बागेची काही फुलं अशी ही झालेली नाजूक झालेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत तिथे. तिथं तो समोर बघू शकता सब्जा तुळस. आता हे वेगवेगळ्या प्रकारची तुळस आहे बघू शकता अशा प्रकारची. बघा जेव्हा करून दाखवतोय तुम्हाला तिचं पाणी वेगळं आणि हिला फुलं येतात असं दिसतं. इथं लिहिलेलं पण आहे सब्जा तुळस. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथं तुळशी वृंदावनात तुम्हाला तुळशीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळं जेवढे आपले महाराष्ट्रातले संत आहेत या सर्व संतांची माहिती दिली. तिथं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची तुळस आहे. हे थोड्या प्रमाणात वाढून गेलेले आहे. तर या तुळशीचं नाव आहे लेमन तुळस. इथं म्हणजे ज्या प्रकारची तुळस आहे त्या प्रकारच्या तुळशीचं नाव इथं दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे म्हणजे जी तुळस लावलेली आहे त्या तुळशीचं नाव इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी द्या. आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी द्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीला म्हणजे आपल्याला माहित नसतं. नवीन दर्शकांना किंवा प्रेक्षकांना त्यांना माहिती करून देण्यासाठी की बाबा कुठल्या प्रकारची तुळस आहे त्या तुळशीचं नाव आपल्याला समजावं किंवा ते कुठल्या प्रकारची तुळस आहे त्यासाठी त्यांनी फलक लावून दिलेले आहे. आता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या संतांची. तर समोर आल्यानंतर अशा प्रकारे इथं संत जनाबाई ज्या जातीवर हे करत आहेत आणि हे साईडला बघू शकता तुम्ही काय प्रकारचं दृश्य आहे. वाव, पक्ष्यांचा थवा किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे. आणि समोर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे. एक काय म्हणू आपण त्याला स्ट्रक्चर उभा केलेला आहे किंवा देखावा उभा केलेला आहे विठ्ठलांचा, श्री भगवान विठ्ठलाचा. आणि वरच्या साईडला तुम्ही अशा प्रकारे थावा बघू शकता उडत चाललेला. खूप आणि खूप सुंदर वातावरण सध्या या तुळशी वृंदावनात आहे. तरी तुम्ही इथं सेल्फी पॉइंट किंवा फोटो काढू शकता अशा प्रकारे. इथं पाणी वगैरे सोडलं जातं. स्विमिंग टँक पण केलेलं असतं इथं. सध्या पाणी नाही. समोरच असं विठ्ठलाच्या समोर विठ्ठल मूर्तीच्या समोर किंवा या देखाव्याच्या समोर असं गोलाई प्रकारचं असं यात पाणी सोडून जे प्रेक्षक आहेत त्यांना इथं या पाण्याचा आनंद घेण्यासाठी केलेलं असतं. सध्या पाणी नाही. असं समोर बघू शकता श्री विठ्ठलाचं एक प्रतिकृती तयार केलेली अशी भव्य अशी
इथं सेल्फी पॉईंट किंवा फोटो काढण्यासाठी तयार केलेला आहे. या साईडला भिंतींवर जर बघितलं तुम्ही तर अशा पंढरपुरातल्या आपल्या वेगवेगळ्या संतांच्या किंवा आता इथं भक्त पुंडलिकांचा एक देखावा दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता जे भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत आहेत आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. अशा प्रकारे भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे असे देखावे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या तुळशी वृंदावनात. तर अशा प्रकारे हे तुळशी वृंदावन आहे. तुम्ही कधी पंढरपुरात आला तर या टुरिस्ट प्लेसला तुम्ही भेट देऊ शकता. आणि समोर पंढरपुरात आल्यानंतर या साईडला तुम्ही कधी आला तर या साईडचा फोटो घेऊ शकता. या साईडला थांबा बघू शकता. खूप सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता आपल्या पद्मावती तळ्याचं. हे पक्षी अशा प्रकारे इथं घेराट्या घालत आहेत किंवा आपण काय म्हणू इथं त्यांचं प्रदर्शन दाखवत आहेत. अशा प्रकारे खूप सुंदर असं पद्मावती तळ्यातले दृश्य आहे बघू शकता. खूप आणि खूप छान वाटत आहे. तर असं हे लाईव्ह दृश्य मी सध्या बघत आहे आणि तुम्ही कधी आला तर अशा प्रकारे बघा मिळलं तर खूप छान असं वाटेल तुम्हाला. हे सर्व म्हणजे पक्षी या पाण्यावरून त्यांचा जो काय म्हणू हे दृश्य बघण्यासारखं आहे आपण म्हणू शकतो. खूप आणि खूप सुंदर वाटतं इथे सध्या. तुम्ही कधी आला तर या साईडला सेल्फी पॉईंट किंवा तुम्ही फोटो काढून व्हिडिओ काढून तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे हे सेल्फी पॉईंट आहे बघू शकता तुम्ही. तर कधी आला तर या साईडला तुळशी वृंदावनला तुम्ही भेट देऊ शकता. या साईड वरचं दृश्य बघू शकता नयनरम्य. हे पक्ष्यांचं हे तुम्ही काय म्हणू शकता याला त्यांचं एक कला दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंवा त्यांचं जे एक नयनरम्य दृश्य अशा प्रकारेच आपण बोलू शकतो याला. अशा प्रकारे पक्षी कला प्रदर्शन करत आहेत तुळशी वृंदावनात पद्मावती तळावर. तर अशा प्रकारे या साईटला तुम्ही भेट देऊ शकता. ही साईट खूप बघण्यासारखी आहे आणि कधी आला तर पंढरपूरला तुम्ही निश्चित ह्या पद्मावती तळ्याच्या शेजारी श्री क्षेत्र पंढरपूर या भागात किंवा या आपल्या पंढरपुरातल्या या स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता तुळशी वृंदावनाला. तर धन्यवाद मित्रांनो, हीच माहिती द्यायची होती तुम्हाला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, आपण इथेच थांबू.